गुड मॉर्निंग टू ऑल ॲग्रिकॉस मित्रांनो. ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. महत्त्वाचं व्हिडिओ तयार करायचा होता बॉटॅनिकल नेमवरती, फॅमिलीवरती. तर खूप जणांनी सांगितलं, तर आज त्याच्यावरती योग मिळालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत त्याच्यावरती व्हिडिओ. तर क्रॉपचं नाव, क्रोमोझोम नंबर, सायंटिफिक नेम, त्यानंतर फॅमिली, ओरिजिन, सीड रेट अँड सोविंग, इम्पॉर्टंट त्याचे जे काही पॉईंट असतील, आणि व्हरायटी. असं एकदम ब्रॉड लेक्चर आहे, पण त्याच्यातलं फक्त मी क्रॉपचं नाव, सायंटिफिक नेम आणि फॅमिली याच्याबद्दलच माहिती देणार आहे. बाकीचं तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि गॅलरीमध्ये सेव्ह करून ते बघू शकता, किंवा व्हिडिओ चालू असताना मध्ये पॉज करून पूर्ण पुढची माहिती वाचू शकताय. म्हणजे महत्त्वाचं आहे, एक्झामच्या अनुषंगानं तेवढंच मी घेणार आहे. म्हणजेच क्रॉपचं नाव, सायंटिफिक नेम आणि फॅमिली. तर चला, पहिलं राईस सिरियल्सपासून चालू करूया. राईसमध्ये 2n = 24 आणि ओरायझा सटायवा असं त्याचं सायंटिफिक नाव आहे, आणि फॅमिली आहे ग्रामिनी, ओरिजिन इंडो बर्मा आहे. तर त्याच्यामध्ये डॅपॉग मेथड असते, आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर व्हीटचं ट्रिटिसियम एस्टिवम असं बॉटॅनिकल नाव आहे. त्यानंतर त्याच्या बाकीच्या पण व्हरायटी आहेत, त्यांचं पण नाव वेगवेगळं आहे. तर ट्रिटिकम डायकोकम आणि ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम मोनोकोकम, आणि फॅमिली ग्रामिणी आहे. त्यानंतर मेझचं मेझ असं बॉटॅनिकल नाव आहे, आणि ग्रामिणी त्याची फॅमिली आहे, आणि ओरिजिन मेक्सिको आहे. सोरगमचं बाय कलर बॉटॅनिकल नेम आहे, फॅमिली ग्रामिणी आहे, आणि इथिओपिया आणि सुदान या आफ्रिकेतील ज्या 2 कंट्री आहेत तिथं त्याचं ओरिजिन आहे. त्यानंतर बाजराचं पेनिसेटम अमेरिकॅनम त्याचं नाव आहे, आणि फॅमिली आहे ग्रामिनी, आणि ओरिजिन आहे आफ्रिका. त्यानंतर फिंगर मिलेटचं बॉटॅनिकल नाव आहे इल्युसिन कोराकॅना, आणि त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. तर वॅविलो आफ्रिका आणि डेकॅन्डोल इंडिया हे त्याचं ओरिजिन आहे. तर त्यानंतर पुढचं आहे कोराचं बॉटॅनिकल नेम आहे सेटेरिया इटॅलिका, फॅमिली आहे ग्रामिनी, आणि ओरिजिन आहे चायना किंवा सेंट्रल आशिया. त्यानंतर बार्लेचं बॉटॅनिकल नेम आहे हॅरडियम वुल्गेअर, आणि त्याचे फॅमिली आहे ग्रामिणी, आणि ओरिजिन आहे इथिओपिया. त्यानंतर पल्सेसला आपण सुरुवात करणार आहोत. पल्सेसमध्ये रेड ग्राम कॅजान हे त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, आणि फॅमिली आहे लेग्युमिनेसी, ओरिजिन आहे आफ्रिका. त्यानंतर ग्रीन ग्रामचं बॉटॅनिकल नेम आहे विग्ना रॅडिएट, आणि विग्ना रॅडिएटचं जी फॅमिली आहे ती फॅमिली आहे लेग्युमिनोसी, आणि ओरिजिन आहे इंडिया. म्हणजे ग्रीन ग्रामचं ओरिजिन इंडियामध्ये आहे, इंडियातून सुरुवात झाली आणि ते परत बाहेर देशामध्ये त्याचा विस्तार झालेला आहे. ब्लॅक ग्रॅमचं बॉटॅनिकल नाव आहे विग्ना मुंगा, आणि त्याची फॅमिली जी आहे ती आहे लेग्युमिनेसी, आणि ओरिजिन परत आहे ते इंडिया आहे. बेंगाल ग्राम, किंवा आपण त्याला चना म्हणतो, चनाचं बॉटॅनिकल नेम आहे सिसर एरेटिनम, आणि फॅमिली परत लेग्युमिनोसिस आहे, आणि वेस्टर्न आशिया किंवा तुर्की हे त्याचं ओरिजिन आहे. त्यानंतर काउपी विग्ना अनग्युक्युलॅटा त्याचं बॉटॅनिकल नेम आहे, आणि त्याची फॅमिली आहे लेग्युमिनोसी, आणि सेंट्रल आफ्रिका किंवा इंडिया हे त्याचं ओरिजिन आहे. नंतर लेंटिलची परत फॅमिली जी आहे ती लेग्युमिनोसी आहे, आणि त्याचं ओरिजिन आहे ते इंडिया आहे. त्यानंतर त्याचं जे बॉटॅनिकल आहे लेंटिलचं नाव ते आहे लेन्स क्युलिनॅरिस, लेंटिलचं बॉटॅनिकल नेम आहे, लेग्युमिनोसी फॅमिली आहे, आणि इंडिया ओरिजिन आहे. नंतर ऑइल सीडबद्दल बघू आपण मित्रांनो. ऑइल सीडमध्ये पहिलं येतं ग्राउंडनट ॲरॅकिस हायपोजिया हे त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, आणि फॅमिली आहे लेग्युमिनोसी, आणि ओरिजिन जे आहे ते ब्राझील आहे. त्यानंतर पुढचं सिसेमचं बॉटॅनिकल नेम आहे सिसॅमम इंडिकम. तर सिसॅमम इंडिकमचं जी फॅमिली आहे ती आहे पेडॅलिएसी फॅमिली आहे. तर त्याचं जे ओरिजिन आहे ते इथिओपिया ओरिजिन आहे. सनफ्लॉवर हेलियांथस ॲनस हे सनफ्लॉवरचं बॉटॅनिकल नेम आहे, आणि ॲस्टरेसी ही त्याची फॅमिली आहे. तर त्याचं जे ओरिजिन आहे ते पेरू आहे, आणि पेरू कुठं स्थित आहे तर साऊदर्न USA मध्ये, आणि दुसरं जे ओरिजिन आहे त्याचं ते मेक्सिको आहे. त्यानंतर रेपसीड आणि मस्टार्ड, तर बी निग्रा त्याला ब्लॅक मस्टर्ड म्हणतात, आणि बी ओलिरेसी
त्याला कॅबेज म्हणतो आपण, आणि बी कॉम्प्रेस्टिस, त्याला आपण रेपसीड म्हणतो. तर परत चौथा आहे टोर्निफ्रोटी, म्हणजेच वाईल्ड टर्निप. तर ह्यांच्या सर्वांची जी फॅमिली आहे ती ब्रासिकेसी आहे आणि यांचं ओरिजिन आहे इंडिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. त्यानंतर पुढचं सॅफफ्लॉवर. सॅफफ्लॉवरचं कार्थ्यामस टिंटोरियस, कार्थ्यामस टिंटोरियस हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे आणि ॲस्टरेसी ही त्याची फॅमिली आहे. त्यानंतर सोयाबीन आलंय. सोयाबीनचं ग्लायसिन मॅक्स त्याचं बॉटॅनिकल नेम आहे आणि लेग्युमिनोसी ही त्याची फॅमिली आहे आणि सेंट्रल चायना हे त्याचं ओरिजिन आहे. त्यानंतर नायगरचं बॉटॅनिकल नेम आहे गिझोटिया ओबीसिनिका आणि त्याची परत फॅमिली आहे कंपोजिटी, ओरिजिन आहे इथिओपिया. लाईन सीड किंवा आपण त्याला कॉमन फ्लॅक्स असं म्हणतो, त्याचं आहे लायनम युसिटॅटिसिमम आणि फॅमिली आहे लायनेसी, ओरिजिन आहे ईस्टर्न मेडिटेरियन टू इंडिया. त्यानंतर कॅस्टरचं बॉटॅनिकल नेम आहे रिसिनस कम्युनिस आणि फॅमिली आहे युफोर्बिएसी आणि त्याचे जे ओरिजिन आहे ते इथिओपिया आहे. नंतर फायबर क्रॉपबद्दल बघूया. तर फायबर क्रॉपमध्ये पहिला आहे कॉटन, गॉसिपम हिरसॅटम असं बॉटॅनिकल नेम आहे आणि त्याची फॅमिली आहे मालवेसी, ओरिजिन अर्थातच भारत. त्यानंतर ज्यूटचं कॉर्कोरस कॅप्सुलॅरिस हे पहिलं बॉटॅनिकल नेम आहे आणि दुसरं आहे कॉर्कोरस ओलिटोरियस आणि त्याची फॅमिली आहे टिलिएसी, इंडो बर्मा आणि आफ्रिका याच्यामध्ये ते सापडतं, ते त्याचं ओरिजिन आहे, ओरिजिन इंडो बर्मा आणि आफ्रिका. त्यानंतर मेस्टाचं बॉटॅनिकल नेम आहे हिबिस्कस कॅनॅबिनस आणि हिबिस्कस सॅब्डॅरिफा हे त्याची बॉटॅनिकल नेम आहेत. फॅमिली आहे मालवेसी आणि आफ्रिका आणि इंडियामध्ये त्याचा आढळ आहे. त्यानंतर अगेव किंवा सिसल असं आपण त्याला म्हणतो, अगेव सिसॅलिना आणि दुसरी जी त्याचं हे आहे ते अगेव अमेरिकाना आणि अमेरिलिडिएसी किंवा अगेवेसी ही त्याची फॅमिली आहे आणि त्याचा आढळ आहे मेक्सिकोमध्ये. तर शुगर क्रॉपबद्दल बघू आपण. शुगर क्रॉपमध्ये पहिलंच आहे ते शुगर केन आहे. तर शुगर केन सॅकॅरम ऑपिसिनियारम असं शुगर केनचं बॉटॅनिकल नाव आहे आणि पॉलिअरॅमिटर अँड सिरोलायसर, तर सुक्रोजचं पर्सेंटेज असतं आहे त्याच्यामध्ये. ग्रामिनी हिचं ग्रामीण ही त्याची फॅमिली आहे. शुगर बीटा वल्गॅरिस आणि चिनोपोडियसी ही त्याची फॅमिली आहे. सिलेसिया किंवा मेडिटेरियन सी ही त्याची ओरिजिन आहे. तर शुगर क्रॉप जे आहेत त्यामध्ये शुगर केनचं जी ओरिजिन आहे ते इंडो चायना म्यानमार बॉर्डर आहे. तर इंडियाची, चायनाची आणि म्यानमारची जी बॉर्डर आहे ते त्याचं ओरिजिन आहे शुगरचं. आणि न्यू गिनी, तर गिनीचा आखात जिथं आहे न्यू गिनी साऊथ आफ्रिकेच्या इथं, तर न्यू गिनी ते शुगर केनचं ओरिजिन आहे. त्यानंतर टोबॅकोमध्ये निकोटेनिया टॅबॅकम आणि निकोटियाना रस्टिका, तर ही दोन त्याची बॉटॅनिकल नेम आहेत. तर त्याची फॅमिली आहे सोलॅनेसी आणि सेंट्रल अमेरिका हे त्याचं ओरिजिन आहे. तर मित्रांनो, फक्त शॉर्टमध्ये अगदी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण याच्यात वाचण्यासारखं काहीच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हा PDF मिळणं गरजेचं होतं किंवा ही माहिती मिळणं गरजेची होती. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक जे मी बॉटॅनिकल नेम ज्यावेळी वाचत असतो किंवा घेत असतो तर त्यावेळी तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला आणि ते परत तुम्ही गॅलरीमध्ये पाहू शकताय. डिटेलमध्ये सगळ्याचं दिलेलं आहे आणि याच्या बाहेर कोणताही क्वेश्चन शक्यतो येणार नाही. तर किमान क्रॉपचं नाव आणि त्याचं सायंटिफिक नेम आणि फॅमिली घेणं गरजेचं होतं म्हणून मी एकदम शॉर्टमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्ही इम्पॉर्टंट त्याचे पॉईंट देखील आहेत, काही व्हरायटीज आहेत, सीड्रेट आहे, सोविंग आहे, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या, तर त्याचा देखील फायदा होईल तुम्हाला. तर येणाऱ्या एक्झामसाठी परत एकदा शुभेच्छा आणि अभ्यास चांगला करा आणि लवकर यश संपादित करा. धन्यवाद. काही क्वेरीज असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटद्वारे लगेच कळवा. ओके, तर त्या शंकांचं निरसन 100% केलं जाईल. आणि मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही आहे चॅनल, त्याची काही गरज नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती शेअर करण्याची. कारण बऱ्याच मित्रांना आपल्या माहिती नसतं आहे, त्यांच्यापर्यंत चांगला संदेश, चांगली माहिती पोहोचवणं हे आपल्या ॲग्रिकॉसचं काम आहे. त्यासाठी उचललेला हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो. तर
आधी शेअर करा सगळ्या मित्रांना, सगळ्यांपर्यंत ही बातमी पोचवा. धन्यवाद. जय ॲग्रिकॉस.